नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 11 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओपन हायमायर. तर या चित्रपटाला 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ओपन हायमायर या चित्रपटाला मिळालेला आहे. तर मित्रांनो, 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये या चित्रपटाला एकूण 5 पुरस्कार हे मिळालेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. एकूण 5 पुरस्कार हे या चित्रपटाला मिळालेले आहे. तर मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा लिली ग्लॅडस्टोन या अभिनेत्रीला मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा सिलियन मर्फी या अभिनेत्याला मिळालेला आहे. तर या पुरस्कार हा अमेरिकेतील 1994 वर्षापासून दरवर्षी आयोजित करण्यात येतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. आणि तो कुठे आयोजित करण्यात येतो? तर तो अमेरिकेत आयोजित करण्यात येतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. नुकत्याच बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अवामी लीग. मित्रांनो, बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग या पक्षाने सर्वाधिक जागा या जिंकलेल्या आहे. तर बांगलादेश देशातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख हसीना यांच्या पक्षाने 300 पैकी 223 जागा या जिंकलेल्या आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 300 पैकी 223 या सर्वाधिक जागा अवामी लीग म्हणजेच शेख हसीना यांच्या पक्षाने जिंकलेल्या आहे. तर बांगलादेशमध्ये एकूण 300 पैकी 229 जागेमध्ये सार्वत्रिक निवडणूक ही पार पडलेली होती. याआधी शेख हसीना या बांगलादेशच्या 4 वेळा पंतप्रधान राहिलेल्या आहे. आता ह्या 5व्यांदा पंतप्रधान होणार आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. बांगलादेश नॅशनल पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या की बांगलादेश नॅशनल पक्षाने या निवडणुकीत बहिष्कार घातलेला होता. नेक्स्ट चालू घडामोडी. खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरलेली आहे? तर त्या रायफलचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 उग्रम. तर ही उग्रम असॉल्ट रायफल ही देशातील पहिली स्वदेशी रायफल ठरलेली आहे. तर मित्रांनो, भारतातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलचे 4 किलोपेक्षा कमी हे वजन आहे. तर या रायफलची मारक क्षमता ही 500 मीटरपर्यंत एवढी आहे. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम ही पुणे या ठिकाणच्या सशस्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण आस्थापनेने म्हणजेच ARDAने विकसित केलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हल्कन या रॉकेटने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केलेले आहे? तर त्या देशाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. तर मित्रांनो, अमेरिका देशाच्या युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हल्कन या रॉकेटने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण हे केलेले आहे. तर मित्रांनो, अमेरिका देशाने 50 वर्षानंतर ही चंद्रयान मोहीम राबवण्यात येणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सांगली आणि कोल्हापूर. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने ही मंजुरी दिलेली आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी.
अंमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर अंमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ऑप्शन क्रमांक 2 सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तर मित्रांनो, आपण या संमेलनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे साहित्य संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. नेक्स्ट घडामोडी. भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गांधीनगर. मित्रांनो, भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकाच्या यादीत गांधीनगर हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकाच्या यादीत पहिल्या 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. नेक्स्ट घडामोडी. भारताच्या वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नेमबाजी. तर मित्रांनो, भारताच्या वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये नेमबाजी या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून हा दिलेला आहे. नेक्स्ट घडामोडी. देशात व्हायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गांधीनगर. देशात व्हायब्रंट जागतिक परिषद ही गांधीनगर येथे आयोजित करण्यात येत आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर मध्ये आयोजित व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचे हे 10वे वर्ष असणार आहे. तर गांधीनगरमध्ये आयोजित या वर्षाच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय हा आहे की गेटवे टू द फ्युचर. हा पॉइंट लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर मित्रांनो, गुजरात राज्याचा उल्लेख झाला तर आपण गुजरात राज्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. गुजरातचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,96,024 चौरस किमी एवढे. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, तर सर्वात मोठे शहर आहे अहमदाबाद. गुजरातची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. याच दिवशी आपल्या महाराष्ट्राची देखील स्थापना ही झालेली होती. तर गुजरातमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ, तर सर्वात छोटा जिल्हा आहे डांग. हा पॉइंट लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो की गुजरात राज्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे कच्छ. तर सर्वात छोटा जिल्हा आहे डांग. तर गुजरातची राज्यभाषा ही गुजराती आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल. तर राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. तर मित्रांनो, आपण प्रमुख पर्यटन स्थळे देखील बघून घेऊया. गीर अभयारण्य हे आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. तर गिरनार पर्वत श्री दत्ताचे देवस्थान आहे. मोढेराचे सूर्य मंदिर अतिशय दुर्मिळ मंदिर आहे. राणीची बाव ही देखील गुजरात या राज्यात आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. तर या स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया, कारण मित्रांनो खूपदा परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला आहे. तर चला आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नर्मदा धरणावरील साधू बेटावर उभारण्यात आलेला हा पुतळा आहे. त्या पुतळ्याची उंची 182 मीटर असून जगातील सर्वात मोठा पुतळा आहे. या पुतळ्याचे रचनाकार रामसुतार आहे. तर या पुतळ्याला बांधण्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 2014 रोजी झालेली होती. तर पूर्ण झाल्याची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2018. मित्रांनो, 4 वर्ष या पुतळ्यासाठी लागलेले होते. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. नेक्स्ट घडामोडी. राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस आपण ऑप्शन क्रमांक 2
11 जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, आपण जानेवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण प्रत्येक पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या दिनविशेषवर प्रश्न हा असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर चला आपण एक एक करून दिनविशेष बघून घेऊया. 1 जानेवारीला असतो जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO दिवस. तर 2 जानेवारीला असतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. तर 3 जानेवारीला असतो सावित्रीबाई फुले यांची जयंती. तो दिवस बालिका दिन म्हणून साजरा करत असतो. 4 जानेवारीला असतो जागतिक ब्रेल दिवस. तर 5 जानेवारीला असतो राष्ट्रीय पक्षी दिवस. तर 6 जानेवारीला असतो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. तो आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. 9 जानेवारीला असतो भारतीय प्रवासी दिवस. तर 10 जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला असतो राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी हा आठवडा असतो रस्ता सुरक्षा सप्ताह. तर 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस. तो आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून साजरी करत असतो. आणि जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस हा देखील 12 जानेवारी या दिवशी असतो. तर 15 जानेवारीला असतो भारतीय सैन्य दिवस. तर 16 जानेवारीला असतो छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. तर 23 जानेवारीला असतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. तर 24 जानेवारीला असतो राष्ट्रीय बालिका दिन. तर 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन. 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन. 2024 या वर्षाचा प्रजासत्ताक दिन हा 75वा आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. आणि 26 जानेवारीला आणखीन एक दिवस असतो, तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि 28 जानेवारीला असतो लाला लजपतराय यांची जयंती. मित्रांनो, आपण हे जानेवारीचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे देखील तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेत नक्की होणार आहे. व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपले चॅनल हे टेलिग्रामला सुद्धा आहे. ते या चॅनलची लिंक मी टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. आपला ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरचा एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या कोणत्याही परीक्षेत मागे राहता कामा नये. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.